ज्या पॉझिटिव्ह एनर्जीचं आणि मोटिवेशनचं कारण माझा देवच आहे. कारण माझ्या प्रत्येक संकटामध्ये त्याने मला वाचवलेलं आहे. फलटणला माघारी यायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही निघालो सतोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी. कारण आम्ही देवाला जाऊन परत रिटर्न घरी जाणार होतो दुसऱ्या दिवशी. त्यामुळं आम्ही निघालो सजावर जाण्यासाठी. कुठेतरी एक मोटिवेशन, एक आत्मविश्वास जो असतो आपला, तो डगमगायला लागला, की माझं तरी मोटिवेशन आहे ते सगळं इथंच आहे. कारण एकदा सजावरून जाऊन आलं, की एक सकारात्मक ऊर्जा मनाला मिळून जाते. आम्ही देव करून आलो. त्याच्यानंतर संध्याकाळी गेलेलो होतो दूध आणायला, कारण दूध संपलेलं होतं. इथं तोंडल्यामध्येच डेअरी आहे, तिथं आपल्याला दूध मिळतं. त्याच्यानंतर थोडासा किराणा वगैरे घेतला तोंडल्यातल्याच एका दुकानातून इथल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जायला निघालो रिटर्न. बाबांनी पंढरपूरवरून प्रिशाला आणि श्रीला आणलेले होते नवीन टाळ. श्रीच्या मागं लागलं कुत्रं, श्री लागली तराट माघारी पळायला, कारण एकटीच पुढे निघालेली दुकानावर जायचं म्हणून. मग शेवटी आम्ही आजी-बाबांना भेटलो आणि पॅकिंग वगैरे केली, थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि जायला निघालो. प्रिशाला, श्रीला आणि माझ्या बहिणीला म्हणजे दादूला, ह्या तिघींना मी एकटीच पहिल्यांदाच घेऊन जाणार होते टाकेवाडीवरून फलटणला. त्याच्यामुळे थोडीशी धाकधूक होती आणि मॅडमने तेच केलं जे करायचं होतं. प्रशाने आणि श्रीने मध्ये रस्त्यात एवढं दमवलं, आधीच रस्ता खराब होता आणि कसंबसं मग आम्ही घरी पोहोचलो फलटणला. तर मंडळी असा होता आजचा आपला दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करून ठेवा.